आज आपण घातांकाचे नियम शिकणार आहोत. पहिला नियम पहा. ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक यन असे जर असेल म्हणजे याचा पाया समान आहे आणि त्याचा घात वेगळा आहे. अशा वेळेस पाया जसाच्या तसा ठेवायचा. इथे गुणाकार असल्यामुळे पाया समान असणाऱ्या दोन घातांकाचा जर गुणाकार असेल तर घाताची त्या पायाच्या घातांकाच्या घाताची बेरीज होते. म्हणजे ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक यन बरोबर ए चा घातांक यम अधिक यन. आता पाया समान असताना जर भागाकार असेल ए चा घातांक यम भागिले ए चा घातांक यन असं असेल तर याला लिहिताना आपण असं लिहितो ए चा घातांक यम भागिले ए चा घातांक यन बरोबर. याचं उत्तर काढायचं म्हणतं ए चा घातांक यम वजा यन असं त्याचं उत्तर येते. आता यानंतरचा नियम आहे तिसरा की ए चा घातांक यम चा घातांक यन असेल, घाताचा घात असेल तर ए चा घातांक ह्या घाताची म्हणजे यम आणि यनची घाताचा गुणाकार होतो म्हणजे यम गुणिले यन अशा पद्धतीनं. आता जर असे असेल की ए बी चा घातांक यम अशा पद्धतीने असेल तर याचा अर्थ असे ए बी म्हणजे ए गुणिला बी म्हणजे याचा अर्थ असा आहे की ए चा घातांक यम गुणिले बी चा घातांक यम अशा पद्धतीनं तो नियम आहे. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की बा ए छेद बी कंसाचा घातांक यम म्हणजे ए छेद बी याचा अर्थ असा असतो की हा यम घातांक हा ए चा घातांक यम भागिले बी चा घातांक यम असा त्याचा नियम आहे. जर ए चा घातांक 0 असेल तर त्याची किंमत ही 1 असते आणि जर शून्याचा घात ए असेल तर याची किंमत 0 असते. आणि पुढचा ए चा घातांक जर 1 असेल ए चा घातांक 1 तर त्याची किंमत ए असते म्हणजे इथं जी संख्या असली ती असते. अशा पद्धतीनं हे घातांकाचे नियम आहेत. किंवा आणखी एक नियम आहे ए चा घातांक वजा 1 असा असेल तर याचा अर्थ असा आहे की 1 छेद ए म्हणजे ए चा घातांक वजा ए तर त्याला लिहिताना अशा पद्धतीने लिहिता येते. अशा पद्धतीचे हे नियम. किंवा एक असं असते की वर्गमुळात ए असेल याचा अर्थ असा आहे वर्गमुळात ए म्हणजे इथं यन संख्या समजा ए तर याचा अर्थ असा आहे की ए चा घातांक 1/n अशा पद्धतीनं हे घातांकाचे नियम आहेत.